हॅलो फ्रेंड्स, वांग्याची सुक्की भाजी करत आहोत. तर इथे फोडणीमध्ये जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. त्यानंतर हिंग, हळद, लाल तिखट आणि भाजीचा मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा उडीद डाळ टाकलेली आहे आणि वांग्याच्या कापून ठेवलेल्या फोडी टाकलेल्या आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर शिजत आल्याच्या नंतर याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. उडदाच्या डाळीमुळे ही भाजी चवीला खूपच छान होते. आता ही वांग्याची भाजी बनवताना वांगी जी आहे ना 5 ते 7 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये बुडतील एवढी ही भिजवून ठेवायची आहे. म्हणजे त्यावर जर काही केमिकल लागलेले असेल तर ते सगळे निघून जातील आणि अशा पद्धतीने देठ काढून ठेवायची आहे. जास्त वेळ वांगी कापून ठेवायची नाही, नाहीतर काळी पडतील. एका साईडला कांदा वगैरे परतेपर्यंत पटकन ही वांगी आपली कापून होतील आणि लगेच फोडणीमध्ये टाकू शकतो. तर याचा डिटेल रेसिपी जी आहे ना किटिकेच्या मराठी रेसिपीजवर अपलोड झालेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.